Okay, now see the remaining part of problem set 4a. Now see this example number 6. I think in last video we have completed up to 5 number. Okay, now see the example number 6. A company provided Z security services for the taxable value of rupees 64,500. Rate of GST is 18%. Company had paid GST of rupees 1550 for laundry services. And uniforms, etc. What is the amount of ITC? What is the amount of ITC? That is input tax credit. Find the amount of CGST and SGST payable by the company. ओके, आता एक्झाम्पलमध्ये काय विचारले आणि काय दिलंय ते एकदा समजून घेऊ. बघा, अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस, एक सिक्युरिटी पुरवणारी कंपनी आहे आणि त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 64,500. रेट ऑफ GST is equal to 18%. Company had paid GST of rupees 1550 for the laundry services and uniform etc. What is the amount of ITC? आता ही जी अमाऊंट असेल याच्यावरती आपण GST काढणार आहे 18%. मग काय करणार? इनपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST रेट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू काय आपली 64,500 इंटू 18/100. 1 2 बोथ zeros cancel. 645 into 18. Therefore, input tax is equal to 18 5s are 99, 18 4s are 72, 81 8 remaining, 108 plus 8 116.
₹11,610 एवढा इनपुट टॅक्स त्यांनी दिला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, द कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 64,500. मग आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ऑलरेडी, यांनी हे दुसऱ्या कंपनीला किंवा दुसऱ्याला ती सर्व्हिस पुरवली आहे आणि ती सर्व्हिस पुरवताना त्यांनी तो GST दिला आहे. म्हणजे हा जो टॅक्स येणार आहे हा आउटपुट टॅक्स असणार आहे. हा काय असणार आहे? आउटपुट टॅक्स असेल. आणि त्यांनी अगोदर, या कंपनीने अगोदर जो GST लॉन्ड्री सर्व्हिसेस आणि युनिफॉर्मवरती दिला आहे तो दुसऱ्या कोणाला तरी दिलेला असेल. हा त्यांनी ज्यांना सर्व्हिस दिली त्यांच्याकडून वसूल केला आहे 11,610, बरोबर आहे. आणि अगोदर किती पे केला आहे? 1,550. हा काय असणार आहे? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स त्यालाच आपण म्हणतो ITC इज इक्वल टू ₹1550. तो त्यांनी पे केला आहे. पुढे आपल्याला काढायचं आहे तेच इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा काय ते 1550 आलं. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. मग आपल्याला GST पेएबल काढावं लागेल. टॅक्स पेएबल इज इक्वल टू टॅक्स पेएबल इज इक्वल टू टॅक्स पेएबल कसा करणार आपण? आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू, आउटपुट टॅक्स आला आहे आपला 11,610 मायनस 1550 इज इक्वल टू 11,610 आणि 1,550. 0 11 मधून 5 गेले 6, 0 10, 10,060 एवढा त्याचा टॅक्स पेएबल आहे. टॅक्स पेएबल. आणि याचे हा पार्ट जर आपण केला तर तो आपल्याला काय मिळणार आहे? CGST आणि SGST. मग CGST काय कसा काढणार? CGST इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 2. 2 5 are 10 रुपीज. 2 5 are 10. हा 0 आहे म्हणजे 0 लिहावं लागेल. 2 3 are 6. 5030 आणि तोच SGST असणार आहे. SGST इज इक्वल टू ₹5030. या पद्धतीने आपल्याला त्याच व्हॅल्यू काढावे लागतील. शब्द नेमकं काय वापरले त्यावरून इनपुट टॅक्स किती असेल, तो आउटपुट असेल का इनपुट असेल, आणि ITC किती येईल हे एकदा लक्षात घेतलं की उदाहरण सोपं आहे. Okay, now see the next example, 7 number. A dealer supplied walkie-talkie set of ₹84,000 with GST to police control room. Rate of GST is 12%. Rate of GST is 12%. Find the amount of
of state and central GST charged by the dealer. Also find taxable value of the said ओके, जे दिले त्यावरून सुरू करूया. काय काय दिलंय बघा. एक वॉकी टॉकी सेट आहे ₹84,000चा विथ GST, म्हणजे टोटल अमाऊंट आहे. टोटल व्हॅल्यू विथ GST, टोटल व्हॅल्यू म्हणजेच विथ GST इज इक्वल टू ₹84,000. टू पोलीस कंट्रोल रूम, रेट ऑफ GST इज 12%. रेट ऑफ GST is equal to 12%. Find the amount of state and central GST, that is CGST and SGST. हे दोन्ही पण आपल्याला फाइंड आउट करायचे. नंतर also find taxable value of the set. Taxable value of set is ₹X. ओके, मग आता याच्यावर 12% जर GST काढायचं असेल तर GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST, म्हणजेच हा काय होईल 12x/100 ही GST आहे. ओके, आणि टोटल व्हॅल्यू जी आपल्याला दिली आहे ती कशी तयार होणार आहे. टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST, या दोघांची ॲडिशन करून टोटल व्हॅल्यू मिळणार आहे. टोटल व्हॅल्यू किती आपल्याकडे 84,000 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X मानलेली आहे. ओके, नाउ पुट GST प्लस 12x/100. हियर इज नो डिनोमिनेटर, टेक 1, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 84,000 इज इक्वल टू 100x प्लस 12x डिवाइडेड बाय 100. हा 100 इकडे मल्टिपल होणार आहे. देअरफॉर 84,000 इंटू 100 इज इक्वल टू 112x. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर हा 112 डिवाइड होईल, म्हणजेच 84,000 आणि हे 2 0 डिवाइड बाय 112 इज इक्वल टू x. आता याला डिवाइड करताना आपल्याला जे सोपं वाटेल ते करू शकतो आपण. 14ने डिवाइड केले चालेल, इथे 14ने डिवाइड केलं तर 8 उरणार आहे आणि इथे 6 उरणार आहे. हे 5 0 तसेच 5. ओके, आता परत 8ने भाग जाईल. इथे जर आपण 6 लाख घेतलं, देअरफॉर 6 लाख डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू x. मग आता इथे 8ने भाग द्या. देअरफॉर 8 8 7 56, नंतर उरले 4 8 5 40 आणि पुढचे 3 इज इक्वल टू x. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू जी होती आपली ती आली 75,000. इथपर्यंतला पुढचं आपण इकडे घेऊया. ओके, हे कट करूया इथून आता. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹75,000. आता आपण याच्यावरून GST काढू शकतो.
GST is equal to total value minus taxable value. टोटल व्हॅल्यू मधून जर टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस केली तर GST मिळणार आहे. GST इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू आहे 84,000 minus 75,000. Therefore, GST is equal to rupees 9,000. रुपीज 9,000. आणि याच्यावरून जर आपल्याला CGST काढायचं असेल किंवा SGST काढायचं असेल, स्टेट GST म्हणजेच SGST इज इक्वल टू 9,000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू रुपीज 4500. आणि सेंट्रलचा असेल CGST इज इक्वल टू रुपीज 4500. याबद्दल आपण सॉल्व करू शकतो. Okay, now see the next example, example number 8. This is the hot question, star question. A wholesaler purchased electric goods, for the taxable amount of rupees 1,50,000. He sold it to the retailer for the taxable amount of rupees 1,80,000. Retailer sold it to the customer for the taxable amount of rupees 2,20,000. Rate of GST is 18%. Show the computation of GST in tax invoices of sale. Also find the payable CGST and payable
पेएबल यस GST फॉर होलसेलर अँड रिटेलर. रिटेलर. आता प्रश्न खूप मोठा आहे, खूप मोठा असं वाटतोय आपल्याला, पण सोपं उत्तर एकदम याचं. बघा काय काय दिलं, एक एक स्टेप बघू आपण. द होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ होलसेलर. होलसेलची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? ₹1,50,000 ही त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. नंतर ही सोल्ड इट टू द रिटेलर फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹1,800. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹2,20,000. रेट ऑफ GST. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. ओके. आता पहिल्यांदा जो व्यवहार झाला तो होलसेलर टू रिटेलर झालाय. होलसेलर टू रिटेलर. मग आता या ठिकाणी होलसेलरने इलेक्ट्रिक गुड्स परचेस केले, त्यावेळेस टॅक्सेबल व्हॅल्यू होती 1,50,000. बरोबर आहे. मग या ठिकाणी इथे बघा आता काय घडणार, एक लक्षात घ्या. पहिले होलसेलरने परचेस केलं, बरोबर आहे. परचेस करताना टॅक्सेबल व्हॅल्यू होती 1,50,000. त्यावेळेस GST होता 18%. मग त्याने परचेस करताना टॅक्स पे केला असेल ना. मग इनपुट टॅक्स ऑफ होलसेलर ज्याच्याकडून त्याने घेतला असेल त्याला त्याने टॅक्स पे केला असणार आहे. तो किती? 18% म्हणजे किती? 1,50,000 इंटू 18/100 1212 इज इक्वल टू रुपीज. मग आता हे 2 झिरो तसेच 18×5 9 18×1 27. म्हणजे ऑलरेडी त्याने 27,000 रुपये टॅक्स हा होलसेलरने ज्याच्याकडून घेतला असेल त्याला पे केलेला आहे. बरोबर आहे. मग ज्या वेळेस तो रिटेलरला विकणार आहे, तो कोणाला विकणार आहे? रिटेलरला. त्याच्यासाठी टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 1,80,000. त्यावेळेस पण GST 18% असणार आहे. म्हणजे याने हा जो अगोदरच्या दुकानदाराला पे केला आहे तो इनपुट टॅक्स, त्याच्यासाठी ITC होणार आहे. देअरफॉर ITC फॉर किंवा ऑफ म्हटलं तरी चालेल, ITC फॉर होलसेलर इज इक्वल टू ₹27,000. आता इथपर्यंत होलसेलरचा विषय संपलाय. ओके. त्याने कोणाला विकलंय? रिटेलर. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिटेलर. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिटेलर. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिटेलर त्याची किती असणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ₹1,80,000. ओके. मग आता हा जो रिटेलर आहे त्याचा GST. आता या ठिकाणी आपल्याला आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर काढावं लागेल. इथे आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर तो याचा इनपुट असणार आहे. इथपर्यंत त्याला पुढचं सांगतो. ओके. इथे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिटेलर आहे, त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर करावं लागेल. आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर इज इक्वल टू याच्यावरती 1,80,000 इंटू 18/100 इज इक्वल टू रुपीज 00 आणि हे 18×18 364 असेल बहुतेक. 6 8 1 6 14 0 4 12 सॉरी 324. 32,400 रुपये. 32,400
₹400 हा आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर झाला, बरोबर आहे. तो ह्या रिटेलरसाठी इनपुट टॅक्स असणार आहे, म्हणजे ITC असणार आहे. मग आता या ठिकाणी टॅक्स पेएबल बाय होलसेलर, टॅक्स पेएबल बाय होलसेलर इज इक्वल टू 32,400 वजा 27,000 बरोबर 3, 2, 5, 5,400 एवढा टॅक्स तो होलसेलर पेड करणार आहे गव्हर्नमेंटला. ओके, इथपर्यंत आपलं झालंय. आता या ठिकाणी हा जो आउटपुट टॅक्स असणार आहे होलसेलरचा, तो रिटेलरचा इनपुट टॅक्स असणार आहे. इथपर्यंत करा एकदा पूर्ण, मग बघूया. आता याच्या निम्मे पण करता येईल आपल्याला. हा टॅक्स पेएबल बाय होलसेलर असेल तर CGST पेएबल बाय होलसेलर, इथे वर कुठेतरी लिहूया, आता जागा कमी पडते इथे. CGST पेएबल बाय होलसेलर इज इक्वल टू, याच्या निम्मे घेतलं तर 2,700. Therefore, SGST payable by wholesaler is equal to ₹2700. मग ते होलसेलरचा विषय संपला. आता नंतर हा जो आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर असेल तो इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर असणार आहे. इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर दॅट इज ITC, तेच त्याचा काय असणार आहे, ITC असणार आहे. तो असणार आहे 32,400. 32,400. आता इथपर्यंत आपण आलोय. आता ह्या रिटेलरने कस्टमरला विकलाय. रिटेलरने कोणाला विकलाय, कस्टमर. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कस्टमर इज इक्वल टू ₹2,20,000. याच्यावर आपण GST काढूया. GST इज इक्वल टू 220 इंटू 18/100. याचा हा जो GST काढतोय तो आपण आउटपुट टॅक्स ऑफ याचा असणार आहे, कोणाचा, रिटेलरचा. असं लिहिलं तरी चालेल. आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर, आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर इज इक्वल टू 2,2000 इंटू 18/100. हे 2 गेले, हे 2 गेले, इज इक्वल टू 2200 गुणिले 18, 00, 18 दुने 36, 3, 18 दुने 36 आणि 3 39, म्हणजे 39,600 रुपये हा आउटपुट टॅक्स झाला रिटेलरचा. आता टॅक्स पेएबल बाय रिटेलर, टॅक्स पेएबल बाय रिटेलर इज इक्वल टू ही आउटपुट टॅक्स मायनस ITC, आउटपुट टॅक्स मायनस ITC. एवढं लिहा, पुढचं बघूया आपण.
आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हा CGST पेएबल बाय होलसेलर काढलाय 2700 रुपये, बरोबर आहे, आणि टोटल जो GST होता त्याचा तो 32,400 होता, हा पेएबल काढलाय आणि त्याचा टोटल काढायचा असेल म्हणजे नुसतं आपल्याला इथे याच्याच पुढे लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. CGST ऑफ होलसेलर, CGST ऑफ होलसेलर, नुसता GST काढलाय 32,400 आणि CGST किती त्याच्या निम्मे 16,200 रुपीज, 16,200 आणि तोच SGST असणार आहे होलसेलर इज इक्वल टू रुपीज 16,200. दोन्ही किमती आपल्याला विचारल्या आहेत. कधी कधी गोंधळ होतो आपला की एक्झाम्पलमध्ये काय काय विचारलंय, तर हे लिहायला हरकत नाही. त्या होलसेलरचा हा CGST आणि SGST त्याच्या इनव्हॉइसमध्ये दिसणार आहे. जो इनव्हॉइस तो कोणाला देणार आहे, रिटेलरला देणार आहे, त्याच्यात ते लिहिलेलं सापडणार आहे. मग आता इथे टॅक्स पेएबल बाय रिटेलर आपण काढतोय, आउटपुट टॅक्स मायनस ITC हे काढून टाकू आपण, किंवा राहू दे आपल्याला कामात येईल तिथे. CGST मग आता इथे काढताना ही व्हॅल्यू 39,600 वजा 39,600 वजा ITC त्याचा 32,400, 32,400 म्हणजे हा किती होणार आहे मग 7,200, 7,200 32 बरोबर 7,000. त्याचबरोबर हा टोटल किती आला असा 39,600, म्हणजेच आपण याच्या पुढे हे पण लिहू शकतो याच्यासारखं, CGST ऑफ रिटेलर इज इक्वल टू आणि SGST ऑफ रिटेलर इज इक्वल टू. CGST याच्या निम्मे करा, 39च्या निम्मे मला वाटतं 19,800 येईल बहुतेक तिथे, 19 दुडे 38 8 रुपीज 19,800 रुपीज 19,800 आणि हा जो पेएबल आला तो टॅक्स पेएबल बाय रिटेलर किती आला 7,200. आता हे थोडंसं इथे जागा कमी पडतंय म्हणून थोडंसं किचकट वाटतंय, पण जोपर्यंत आपण हे एक्झाम्पल समोर ठेवत नाही तोपर्यंत एक्सप्लेन करणं शक्य होत नाही. तर इथलं शेवटचा पार्ट राहिला आपला, हे लिहून घ्या फक्त. टॅक्स पेएबल बाय रिटेलर, टॅक्स पेएबल बाय रिटेलर. मग आता हे सगळ्या किमती आपण इथे लिहिलेल्या आहे. आता याचा एक्झाम्पलमध्ये गोंधळ करू नका, टप्प्याटप्प्याने एक एक उत्तर काढा, उत्तर येत जातील. इथे आता याच्या निम्मे करायचं आहे, हे म्हणजे इथे येईल 3600 आणि इथे आपल्याला हे पेएबल बाय रिटेलर म्हणावं लागेल. पेएबल बाय रिटेलर, इथे पण पेएबल बाय रिटेलर. या पद्धतीने एक एक व्हॅल्यू काढत गेलात तर सगळं लिहिणं सोपं होईल. दोन गोष्टी पक्क्या डोक्यात ठेवायच्या, एक तर परचेस करताना टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, त्याने काहीतरी टॅक्स पे केला असणार आहे 18%ने, ज्याच्याकडून घेतलंय त्याच्याकडून, म्हणजे तो त्याचा इनपुट टॅक्स झाला, तो त्याचा ITC झाला. त्याने दुसऱ्याला विकलं 1,80,000ला, त्यावेळेस तो आउटपुट टॅक्स देणार आहे, 16% वसूल करणार आहे रिटेलरकडून. मग रिटेलर जेवढा टॅक्स पे करेल तेवढा त्याचा इनपुट टॅक्स असेल, तेवढं त्याला ITC मिळणार आहे. म्हणजे काय, त्याने तो अगोदरच पे केला आहे, म्हणून आउटपुट टॅक्स जो शासनाला भरायचा आहे, गव्हर्नमेंटला भरायचा आहे, त्यातून तो त्याने जो इनपुट टॅक्स दिलेला असेल, जो ITC दिलेला असेल, तो मायनस केला जातो, वजा केला जातो आणि मग उरलेला फक्त शासनाला भरायचा असतो. म्हणून आपण म्हणतो CGST पेएबल बाय द रिटेलर. मग रिटेलर किती शासनाला भरणार आहे, खरं तर तो कस्टमरकडून वसूल पूर्णच करणार आहे, बरोबर आहे. ती जी अमाऊंट होती 39,600 मला वाटतं, ती पूर्णच करणार आहे. पण त्याच्यापैकी त्याने अगोदरच भरलेला होता तो वजा करून जो उरेल
त्याचा अर्धा भाग तो गव्हर्नमेंटला देणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला तर अर्धा देईल आणि स्टेट गव्हर्नमेंटला. तर हे एकदा कन्सेप्ट डोक्यात ठेवा. बाकी लिहायला काही नाही, तुम्ही तुमची वाक्यरचना तयार करू शकतात. असंच लिहिलं पाहिजे असं काही बंधन नाही आहे. Okay, now see the next example. Okay, now see the next example, 9th example. Again it is star example, hot question. एकदम सोपं आहे बघा. अण्णा पाटील, ठाणे महाराष्ट्र supplied vacuum cleaner to a shopkeeper for the taxable value of rupees 14,000. अण्णा पाटील यांनी एका दुकानदाराला एक व्हॅक्यूम क्लीनर सप्लाय केलं की ज्याची टॅक्सेबल व्हॅल्यू होती रुपीज 14,000. म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू कोणाची आहे? शॉपकीपरची. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ शॉपकीपर इज इक्वल टू रुपीज 14,000. ओके, याच्यावरती जीएसटी पे करायचं आहे. मग जीएसटी रेट इज इक्वल टू 28%. मग जीएसटी किंवा आउटपुट टॅक्स ऑफ अण्णा पाटील, इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट, जीएसटी रेट. कारण त्या शॉपकीपरला सेल करताना अण्णा पाटील हा टॅक्स वसूल करणार आहे. म्हणजे किती होईल तो? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 14,000 इंटू जीएसटी रेट आहे 28/100 इज इक्वल टू रुपीज 0 14 1200 1 11 14 28 आणि 11 29 39 3,920 रुपये एवढा जीएसटी अण्णा पाटीलचं असणार आहे. देअरफॉर आउटपुट टॅक्स ऑफ अण्णा पाटील, मग आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारलंय की आउटपुट टॅक्स आला आपला एवढा, तो टोटल आला. मग आपल्याला काय विचारलंय? अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवाइस इश्यूड बाय द अण्णा पाटील. मग CGST इज इक्वल टू 3920 इज इक्वल टू रुपीज इथे 80 म्हणजे 40 1960 रुपये. बरोबर आहे. डबल केलं तर 0 6 2 12 1 9 2 18 आणि 1 19 1 2 1 3. ओके, 1960 रुपये CGST असेल. आणि तेवढंच काय असणार आहे? SGST इक्वल टू 1960 शोन इन इनवाइस ऑफ अण्णा पाटील. अण्णा पाटीलने शॉपकीपरला जे काही बिल दिलं असेल त्याच्यामध्ये CGST असेल 1960 रुपये आणि SGST असेल 1960. दोघांची बेरीज केली तर 3920 रुपये. ओके, आता इथपर्यंत हा व्यवहार संपलेला नाहीये. इथून पुढे काय झालं? शॉपकीपरने हे कोणाला विकलंय? कस्टमरला. बरोबर आहे. मग शॉपकीपरने जो टॅक्स पे केला तो किती केला? 3920. हा त्याच्यासाठी काय झाला? ITC. मग आपण इथे लिहिणार. एक मिनिट, सेकंड एक्झाम्पल आपल्याला लिहायचं इथे. मी सेकंड लिहितो आणि मग बाकीचं आपण घेऊया. इथे आता एक्झाम्पल चेंज करूया. इथे काय विचारले ते बघा. 3 पार्ट केले त्याच्यामध्ये. तर पहिला पार्ट आपण कंप्लीट केला. सेकंड अमाऊंट, तुम्ही डायरेक्ट सलग खाली लिहिले तरी चालेल ना. हे संपलं की हे सुरू करायचं. अमाऊंट ऑफ CGST अँड SGST charged by the shopkeeper in Vasai
शॉपकीपर इन वसई. तो जो वसईचा शॉपकीपर आहे तो किती लावणार याला ते आपण बघणार आहे आता पुढचं. मग आता इथे ही जी त्याने पे केली होती ITC ऑफ शॉपकीपर, ITC ऑफ शॉपकीपर इज इक्वल टू ₹3920. ओके. आता टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे शॉपकीपरने कोणाला विकलंय? कस्टमरला. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कस्टमर इथे चेंज होईल. आता किती आहे कस्टमरची? 16,800. 16,800. GST रेट तोच आहे 28%. आउटपुट टॅक्स ऑफ शॉपकीपर. आता अण्णा पाटीलऐवजी काय होणार आहे? शॉपकीपर. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST रेट. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 1680. हे दोन्ही कॅन्सल झाले. उरले 168 इंटू 28. इकडे करूया आपण. 28 88 64 6 8 6 48 6 54 5 8 1 8 5 13 0 2 8 16 1 12 1 13 1 2 1 2 1 3 4 10 6 1 7 4 4,704 रुपये. 4,704 रुपये हे त्याचा आउटपुट टॅक्स ऑफ शॉपकीपर आला. शॉपकीपर विचारलं काय त्याच्यामध्ये? आता अमाऊंट ऑफ CGST. मग CGST याच्या निम्मे 4,704 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2 दूने 4 2 त्रिक 6 2 पंचे 10 2352. इथे पण 2352 शोन इन द इनव्हॉइस ऑफ शॉपकीपर. शॉपकीपर मुद्दाम ते बाकीचं चेंज करून मग तुम्हाला समजून सांगतो. मी तुमच्या लक्षात येईल काय काय बदलतं फक्त. आता याचा थर्ड पार्ट काय विचारले तो बघा. इथे चेंज होतो एक क्वेश्चन. इथे हा ITC ठीक आहे, नंतर कामात येईल आपल्याला तो. याचा थर्ड पार्ट काय चेंज होतोय बघा. व्हॉट इज द CGST and SGST payable by shopkeeper in Vasai at the time of filling the return. आता वर्षाशेवटी रिटर्न दाखल केले जातात. त्या प्रोसेसमध्ये त्याने किती CGST आणि SGST पेएबल झाला त्याला. मग आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं. आता हे सगळं काढून टाकू आपण इथून. आता या ठिकाणी जो शॉपकीपर आहे त्याचा ITC किती होता? ITC ऑफ शॉपकीपर किंवा टॅक्स पेएबल बाय शॉपकीपर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स मायनस आउटपुट टॅक्स किती आला होता त्याचा? 4,704. आणि त्याच्यासाठी आपल्याला
जो ITC मिळाला होता तो मला वाटतं 3920 होता. येस, 3920 हा त्याने ॲक्च्युली पे केलेला होता. ओके, इज इक्वल टू रुपीज. त्याची सबस्ट्रॅक्शन जर केली आपण तर 704 आणि हे उरले 80, मला वाटतं 784 उरतील. बघूया. 04 39 20 4 10मधून 2 गेले 8 17मधून 10 गेले 7. येस, 784 एवढा GST त्या शॉपकीपरला पेएबल आहे. पण विचारलं काय आपल्याला? CGST. देअरफॉर टॅक्स पेएबल बाय शॉपकीपर. टॅक्स पेएबल बाय शॉपकीपर. आता आपण काय काढणार आहे त्याचा? CGST. CGST पेएबल बाय शॉपकीपर. शॉपकीपर इज इक्वल टू 784/2 इज इक्वल टू रुपीज. 2 3 जा 6, 2 9 जा 392 रुपये. देअरफॉर SGST पेएबल बाय शॉपकीपर. पेएबल बाय शॉपकीपर इज इक्वल टू रुपीज 392. Okay, now see the last example, 10 number. For the given trading chain, prepare the tax invoice first, second, third. GST at the rate of 12% was charged for the article supplied. आता एक लक्षात घ्या, एक वस्तू सप्लाय झाली आहे, ती या चेनकडून गेली, म्हणजे होलसेलरने डिस्ट्रीब्युटरला विकली, डिस्ट्रीब्युटरने रिटेलरला आणि रिटेलरने कंझ्युमरला. ओके, मग हे फर्स्ट टॅक्स इनवॉइस असेल, हा सेकंड असेल जो डिस्ट्रीब्युटर देईल, आणि रिटेलर जो कस्टमरला देईल ते बिल तिसरं असणार आहे. ओके, मग पहिल्यासाठी होलसेलसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू 5000 आहे, तो त्याच्यावरती 12% GST लावेल. मग ती जी काही अमाऊंट येईल ते आउटपुट टॅक्स ठरणार आहे. तो या डिस्ट्रीब्युटरसाठी इनपुट टॅक्स असेल, ITC असेल. इथे 6000ला परत तो 12% लावेल. नंतर ती जी आउटपुट टॅक्स येईल तो रिटेलरसाठी इनपुट असेल, परत तो 6500 वरती 12% लावेल आणि कंझ्युमरला देईल. बरोबर आहे, म्हणजे अशी ही चेन आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे त्याने की 3 प्रकारचे टॅक्स इनव्हॉइस तयार करा आणि नंतर ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कंझ्युमर. कंझ्युमरला किती अमाऊंट पेड करावं लागेल? तर सिम्पल आहे, इथे फार विचार करायची गरज नाही. कंझ्युमरसाठी ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6500, याला 12% GST दोन्ही ॲड केले की ती कंझ्युमरची अमाऊंट येणार आहे. ते सोपं आहे. राईट विच ऑफ द इनव्हॉइसेस इश्यूड आर B2B अँड B2C. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडे, आणि B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर, व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे. मग इथे होलसेलर हा व्यापारी आहे, हा पण व्यापारी आहे, म्हणजे हा B2B झाला. फर्स्ट इनव्हॉइस जे असणार आहे आपलं ते B2B आहे. डिस्ट्रीब्युटर पण बिझनेसमॅन आहे, हा पण बिझनेसमॅन आहे, हे सुद्धा B2B झालं. रिटेलर हा बिझनेसमॅन आहे, हा कंझ्युमर आहे, म्हणजे हा व्यवहार जो होतोय हे B2C झालं. असं आपल्याला ओळखता येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न एकदम सोपा आहे, कुठेही गोंधळून जायची गरज नाही. हे दोन तर एकदम सोपे आहेत, डायरेक्ट येतात. म्हणजे हे दोन व्यवहार, इनव्हॉइस नंबर फर्स्ट अँड सेकंड इज ऑफ B2B टाईप. इनव्हॉइस नंबर फर्स्ट अँड सेकंड आर ऑफ B2B टाईप अँड इनव्हॉइस नंबर थर्ड इज B2C टाईप. ओके, आणि ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कंझ्युमर. कंझ्युमर किती अमाऊंट पेड केलेल? तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कंझ्युमर इज 6500. GST रेट इज 12%. मग GST आउटपुट टॅक्स जो असेल म्हणजे 6500 प्लस 12% ऑफ दिस इज इक्वल टू द कंझ्युमर व्हॅल्यू.
कन्झ्युमरला तेवढे पैसे पे करावे लागतील. हे 2 तर समजले आता. नंतर थर्ड काय असणार आहे, प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर ईच हेड बाय द होलसेलर. मग आता होलसेलर काय करणार आहे, या टॅक्सेबल अमाऊंटवरती 12% GST लावणार आहे. त्याच्यापैकी हाफ जो येईल तो SGST आणि त्याचा हाफ असेल तो दोन्ही अर्धे अर्धे SGST आणि CGST. हे पहिलं आपलं बिल तयार होणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे सुद्धा सगळे इन्व्हॉइसेस तयार करावे लागतील. या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. ओके, काय अडचण येईल तर परत आपण त्याच्यावर विचार करणार आहे. फक्त काय सांगितलं ते लक्षात घ्या, एक एक स्टेप करत जा आणि त्याच्यावरून तुम्ही टॅक्स इन्व्हॉइस तयार करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा 4A कंप्लीट केला आहे. पुढचा जो आहे तो पण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. तुम्हाला जर टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल्स आलेत कोणते कोणते 8, 9, 10 किंवा 7, तर इथे स्टार आहे. तर या स्टारचा अर्थ काय, फक्त की 2-3 प्रकारचे छोटे छोटे प्रश्न एकत्र करून मोठा तयार केला आहे. बाकी काही फरक नाही. जसं तुम्हाला किती पटकन सांगता आलं तसं हे पण तयार करता येणार आहे. काय अडचण, एक एक स्टेप कंप्लीट करत जा फक्त आणि त्या पद्धतीने इन्व्हॉइस तयार होईल. ओके, थँक्यू.